युरोपच्या भूमीवरती जाऊन पाश्चात्य नेत्यांच्या डोळ्यामध्ये डोळे घालून त्यांना त्यांची लायकी दाखवणारा एक नेता सध्या जगामध्ये गाजतोय। ते म्हणजे भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर। एका बाजूला संपूर्ण पाश्चात्य देश भारताला रशियाकडनं तेल खरेदी करण्यावरनं घेरण्याचा प्रयत्न करत होते। एका पत्रकाराने तर थेट आरोप केला की भारत रशियावरती जास्तच सहानुभूती दाखवतोय आणि रशियन तेल खरेदी करण्यासाठी जास्तच उत्सुक आहे। पण यावर जयशंकर यांनी असं काही उत्तर दिलं की युरोपियन नेत्यांना घामच फुटला। सर्वात मोठी गंमत तर पुढे झाली जेव्हा फिनलँडच्या परराष्ट्र मंत्र्यांनी जाहीरपणे भारताची बाजू घेतली। काय घडलंय नेमकं हेल्सिंकीमध्ये पाहूयात। नमस्कार, मी दुर्गा। फिनलँडच्या राजधानीमध्ये एका कार्यक्रमामध्ये जयशंकर यांना अडचणीमध्ये आणण्यासाठी पत्रकारांना विचारलं की भारत रशियाकडनं तेल खरेदी करण्यासाठी खूपच उत्सुक आहे। हा प्रश्न भारताची आंतरराष्ट्रीय कोंडी करण्यासाठीच होता। जेव्हा युरोप स्वतःच्या फायद्यासाठी रशियाकडनं गॅस आणि तेल खरेदी करतो तो त्यांचा व्यापार असतो, पण भारतानं आपल्या जनतेसाठी खरेदी केली की ते रशियाला मदत ठरते। पाश्चात्य देशांचा हा दुटप्पीपणा जयशंकर यांनी नेहमीच उघडा पाडला आहे। जयशंकर यांनी या नरेटिव्हला एका झटक्यामध्ये मोडून काढलं। ते म्हणालेत की आम्ही तेल राजकारण पाहून नाही तर किंमत आणि उपलब्धता पाहून खरेदी करतो। युरोपनं मिडल ईस्टचे तेल आधीच खरेदी केल्यामुळे आम्हाला रशियाकडनं तेल घ्यावं लागलंय। आम्ही आमच्या देशामधील जनतेच्या हिताला आधी पाहतो। पण सर्वात मोठा बॉम्ब त्यांनी युरोपच्या नैतिकतेवरती टाकलाय। जयशंकर यांनी कडक शब्दामध्ये म्हटलं की आजपर्यंत कोणत्याही युरोपियन देशावरती भारताच्या शस्त्रांनी हल्ला झाला नाहीये। मी युरोपियन शस्त्रांबद्दलही भारताच्या बाबतीमध्ये हेच बोलू शकलो असतो। युरोप अशी शस्त्र विकतो ज्यांचा वापर भारतावरती हल्ले करण्यासाठी केला जातो आणि हे अनेक वर्षांपासून सुरू आहे। या उत्तरानं पाश्चात्य पत्रकार पूर्णपणे सुन्न झाले। I buy oil based on cost and availability. So at that point of time, much of the oil available on the market was Russian because Europeans were essentially buying up the Middle East oil. Which was our traditional supply. So circumstances pushed us in a certain direction. No European country has been attacked with Indian weapons. I wish I could say that for European weapons vis-a-vis India. So keep that in mind. Be more explicit so that people understand what you're saying. Europeans sell weapons which are used to attack India. Not now. For many, many years. We Indians have never done anything to endanger Europe. So I think that's a reasonable point. पण खरा ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा तिथे उपस्थित असणाऱ्या फिनलँडच्या परराष्ट्र मंत्री एलिना वाल्टोनेन यांनी थेट भारताची बाजू घेतली। त्यांनी विरोधकांचं तोंड बंद करताना स्पष्टपणे म्हटलंय की आम्हाला एका गोष्टीची आठवण करून देण्याची गरज आहे। जेव्हा आम्ही रशियन तेलावरती प्राइस कॅप म्हणजेच किमतीची मर्यादा आणली होती तेव्हा आम्ही जगाला रशियन तेल खरेदी करण्यापासून रोखलं नव्हतं। भारतानं नियमामध्ये राहूनच तेल खरेदी केलं आहे आणि आमचा हेतू देखील तोच होता। What Dr. Jaishankar said earlier on buying oil from Russia. Let us remind ourselves that Europe in itself, or when we introduced as the West the oil price cap, the idea was not to prohibit the world from buying Russian oil, right? So in India's defense, and I do understand that India is buying Russian oil, at least mostly within the oil price cap. विचार करा, स्वतः युरोपनं भारताची भूमिका अगदी योग्य मांडली आहे। या एका घटनेनं गेल्या काही वर्षांपासून भारताच्या विरोधामध्ये रचला जाणारा खोटा आंतरराष्ट्रीय प्रचार पूर्णपणे उद्ध्वस्त केलाय। भारतानं दाखवून दिलं की भारत आता कोणाच्याही दबावाला झुकणार नाही। डॉक्टर एस जयशंकर यांच्या या कडक भूमिकेबद्दल आणि भारताच्या वाढत्या ताकदीबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट्स करून नक्की सांगा।